तर बेसिकली मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असं म्हणत होते की आपलं मन किंवा आपलं अस्तित्व जे असतं ना ते माकडासारखं असतं आणि ते माकड जसं या फांदीवरून त्या फांदीवर त्या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारत असतं ना तसं आपण पण सतत कुठल्या ना कुठल्या फांदीवर उड्या मारत असतो. मग त्या फांद्या कुठल्या कुठल्या असतात? मोटिवेशनच्या असतात, डिमोटिवेशनच्या असतात, पॉझिटिव्हिटीच्या असतात, निगेटिव्हिटीच्या असतात, सेल्फ लवच्या असतात, सेल्फ डाऊटच्या असतात, सेल्फ रिस्पेक्टच्या असतात, सेल्फ डिसरिस्पेक्टच्या असतात, सेल्फ गिल्टच्या असतात, सेल्फ काय म्हणता येईल काय म्हणता येईल त्याला की म्हणजे तुम्हाला म्हणजे सेल्फ म्हणजे स्व अहंकाराच्या असतात. अशा खूप साऱ्या फांद्यांवर आपण ना दिवसभर उड्या मारत असतो आणि आपल्याला आपल्याला हे आपलं हे जे उड्या मारणं असतं ना वेगवेगळ्या फांद्यांवर ते कोण निर्धारित करतं माहिती का? बाहेरचे लोक. हे मान्य की आत्ता मला या क्षणी मोटिवेटेड वाटतं कारण कोणीतरी ना मला काहीतरी चांगली कॉम्प्लिमेंट दिली की ते ना तुझ्यातली ही गोष्ट ना खूप चांगली मला खूप आवडते. लगेच मी एकदम मोटिवेट झाली आहे. लगेच 10 मिनिटांनी मला कोणतरी भेटलं आणि ते म्हटलं अशी कशी ग तू एवढी मोठी तुला कळत नाही का तुझ्यामध्ये हे नाहीये तुझ्यामध्ये ते नाहीये तुला हे येत नाही तुला ते येत नाही कसं होणार आहे तुझ्या आयुष्यात. लगेच मी डिमोटिवेशनच्या फांदीवर उडी मारली. लगेच कोणतरी तिसऱ्या मिनिटाला म्हणतंय की नाही नाही ते ना तुला जमणारच नाही तुला जमूच शकत नाही ते. लगेच आपण की नाही नाही मला ना काहीच येत नाही मी ना युजलेस आहे. लगेच तुम्ही युजलेसपणाच्या फांदीवर उडी मारता. असं सुरू असतं की नाही. आणि मग सतत 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 या वेगवेगळ्या फांद्यांवर आपण उड्या मारत राहिल्यामुळे ना ज्याला आपण म्हणतो ना मन खूप चंचल असणं किंवा मग अतिविचार येणं ओव्हर थिंकिंग करणं हे सगळं त्याचे परिणाम आहेत कॉन्सिक्वेन्सेस आहेत. अशा या सगळ्या गोष्टींना एकमेकांशी जोडलेल्या आहेत की तुम्ही जसा विचार करता तशाच पुढच्या गोष्टी मग तुमच्याबद्दल घडत राहतात. ठीक आहे ना. तर आता आपल्याला काय बघायचं आहे या व्हिडिओमध्ये की हे सगळं थांबवायचं कसं. हे जे आपला जो झोन असतो ना विचारांचा तो झोन हे जे बाहेरच्या लोकांनी कंट्रोल केलेला आहे की हा असा बोलला तर मला असं वाटलं तो हा असा बोल म्हणजे त्याच्यात दोनच प्रकार आहेत एक तर पॉझिटिव्ह नाही तर निगेटिव्ह. तर हे जे म्हणजे बाहेरचे लोक जे काही आपल्याबद्दल करताय आपल्याबद्दल बोलतात आणि त्याने आपल्याला जे काही वाटत राहतं ते आपण कंट्रोल कसं करायचं आणि आपला सेल्फ कंट्रोल मोड कसा ऍक्टिव्हेट करायचा की कोणी मला कॉम्प्लिमेंट जरी दिली तरी मी ती आनंदाने स्वीकारू शकेल किंवा 2 सेकंद मला छान वाटेल आणि मी माझ्या कामाला लागेल. आणि कोणी मला निगेटिव्ह जरी बोललं तरी ती निगेटिव्हिटी मी ठीक आहे मी स्वतःमध्ये सुधारणा करेल बरं का असं म्हणून इतकीच रिॲक्ट देऊन मी माझ्या कामाला लागेल. हा सेल्फ कंट्रोल मोड कसा ऍक्टिव्हेट करायचा. आपलं होतं काय माहिती का कोणीतरी आपल्याला काहीतरी बोलतं काहीतरी सांगतं काहीतरी माहिती देतं इन्फॉर्मेशन देतं आणि आपण त्याच्यावरच विचार करतो आणि ते जे विचार आपल्या मनात येतात ना ते इतके एखाद्या समुद्रात जसं लाटा येतात ना तसे लाटेसारखे इतके विचार येतात इतके विचार येतात इतके विचार येतात की आपण त्या विचारातच हरवून जातो. आपल्याला त्या म्हणजे ते विचार इतके होऊन जातात की त्या विचारांच्या नादांना आपल्याला काही कामच सुधरत नाही. आपण विचारच करत राहतो. आपण काम जरी करत असो समजा घरात आपण काहीतरी काम जरी करत असो ना आपल्या डोक्यात मात्र तोच विचार सुरू राहतो जो आता 10 मिनिटापूर्वी कोणतरी मला बोलून गेलेला आहे. मग हे सगळं कसं थांबवायचं आणि मग जसं मी मागच्या व्हिडिओत पण सांगितलेलं आहे ना की मग हे सगळी बाहेरच्या जगातली ही जी सगळी सतत सुरू असणारी कटकट 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 असते ना बुनबुन 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 असते ना हे जे सतत हा जो नॉईज सुरू असतो ना तो नॉईज शांत करून स्वतःच्या आत कसं डोकवायचं म्हणजे आपल्या आयुष्यात जे काही घडतं आहे जसं मी सांगितलं ना युनिवर्स आपल्याला वेगवेगळ्या संधी देत असतो. ती संधी कशी ग्रॅब करायची त्या संधीवर कसं काम करायचं त्यासाठी काय प्लॅनिंग करायचं त्या प्लॅनला कसं एक्झिक्यूट करायचं मग आपल्या शेड्यूलमध्ये त्यानुसार काय बदल करायचे काय गोष्टी जास्त करायच्या काय गोष्टी कमी कमी करायच्या हे सगळं आपल्याला ठरवावं तर लागेल ना. मग हे सगळं ठरवण्यासाठी आपल्याला वेळ कधी मिळणार जेव्हा आपला विचार
त्या सगळ्या गणगणीवरून आपण हटवून हे जे काही आपल्या आयुष्यात आपल्याला करायचं त्याच्यावर फोकस करू, तेव्हाच आपल्याला ते एक्झिक्यूट करता येणार आहे ना. पण त्यासाठी वेळ मिळाला पाहिजे. पण आपल्या मनाला तर वेळ नसतो. आपलं मन माकडासारखं या फांदीवरून त्या फांदीवर जाण्यात बिझी असतं. मग आता ते मिळवायचं कसं, ते पण आपण कसं मिळवणार आहोत, ते पण कसं आणि कुणालाही, ज्या माणसांना हे शक्य झालेलं, आता समजा मी आहे, मला ते शक्य झालेलं आहे की एखाद्या व्यक्तीने मला चांगलं जरी बोललं, वाईट जरी बोललं ना, मी त्याला तिथल्या तिथं सोडून माझ्या कामाला लागते आणि त्याचा तो विचार परत माझ्या डोक्यात येत पण नाही, किंवा त्याचा तो विचार पुढचे अर्धा तास माझा मेंदू व्यापून घेत नाही. तुम्हाला ही संकल्पना माहिती आहे का? मेंदू काय म्हणता येईल, ऑक्युपाय करणं किंवा तुमचे विचार ऑक्युपाय करणं, की कोणी जरी मला पॉझिटिव्ह कॉम्प्लिमेंट दिली ना, तर पुढचे अर्धा तास माझा मेंदू त्या विचारांनीच ऑक्युपाईड असतो. त्या मेंदूत दुसरा कुठला विचारच येत नाही. मग परत अर्धा तासांनी कोणीतरी मला अजून काहीतरी माहिती देतं, मग माझा मेंदू परत अर्धा तास त्याच्यामध्ये ऑक्युपाईड असतो. मग अजून कोणतरी काहीतरी सांगतं, मग माझा मेंदू त्याच्यात ऑक्युपाईड होतं. असं करून 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 24 तासामधले कितीतरी तास माझा मेंदू दुसऱ्यांनी जे काही म्हटलं, जे काही सांगितलं, त्या सगळ्या विचारांमध्ये ऑक्युपाईड असतो. आणि मग मला स्वतःला काय वाटतं, माझ्या आत काय घडतं आहे, माझ्या आयुष्यात काय घडतं आहे, त्याच्यावर विचार करायला माझ्या त्या बिचाऱ्या मेंदूला वेळ मिळत नाही. मग आता हे कसं साध्य करायचं, तर तुम्ही ऐकलं असेल, मेडिटेशन केल्याने हे साध्य होतं. पण आता प्रॉब्लेम असा आहे की मेडिटेशन करणं होत नाही. मेडिटेशन करणं का होत नाही? कारण जसं मी आत्ताच सांगितलं, मेंदू तर ऑक्युपाईड असतो ना, मेंदू तर बिझी असतो ना हे सगळे विचार करण्यात. मग पहिल्याच दिवशी तुम्ही मेडिटेशनला बसले, पण तुमच्यामध्ये ती क्षमता नाहीये. ती क्षमता आणायची कुठून? मग डायरेक्टली तुम्ही मेंदूवर कामच नका करू. मेंदूला कळूच देऊ नका की अरे बाबा, मेंदू, जसं एखादं लहान लेकरू असतं ना, ते लहान लेकरं आपल्या सगळ्यांना अनुभव आहे की खाण्यापिण्याच्या बाबतीत ना लहान मुलं जरा किरकिर करतात, की म्हणजे त्यांना असं, आपण मोठे माणसं कसं जेवायचं असेल तर शांतपणे एका जागी बसून ताटात जे काही सगळं घ्यायचं असेल ते घेतो आणि जेवतो. हे आपण मोठे माणसं का? कारण आपल्याला जेवण करण्याचं महत्व माहिती की माणसाने जेवलं पाहिजे. तर लहान लेकरांचं कसं असतं, ते लहान असतात, त्यांना खेळायचं असतं, धिंगाणा करायचा असतो, मग ते त्या नादात त्यांचं जेवणाकडे दुर्लक्ष होतं. मग आपण काय करतो, त्यांच्यासमोर काहीतरी 8-10 खेळण्या टाकतो, त्यांना एखादं गाणं लावून देतो, किंवा त्यांना एखादी चिवकाऊची गोष्ट सांगत सांगत नकळतपणे त्यांच्या तोंडात घास भरवतो. त्यांना पण कळत नाही त्यांचं जेवण कसं झालं, हो की नाही? मग आपण पण स्वतःला लहान मुलांसारखंच ट्रीट करायचं. म्हणजे काय, तर आपल्यामध्ये आपल्याला ज्या काही चांगल्या सवयी आणायच्या आहेत ना, त्या अशा शॉर्टकट मार्गांनी आणायच्या, किंवा अशा काहीतरी इनडायरेक्ट मार्गाने आणायच्या की आपल्या मेंदूला कळलंच नाही पाहिजे की आपला मेंदू कधी मेडिटेशन करतोय. ठीक आहे? कारण जाणीवपूर्वक तुम्ही तुमच्या मेंदूला तिकडे वळवलं ना, तर सुरुवातीला ते शक्य नाहीये. हे लक्षात घ्या. याचा अर्थ मेंदू मेडिटेशन करण्याकडे वळत नाही, मेंदू चुकीचा असतो, वाईट असतो, असं मला म्हणायचं का? नाही. पण समहाऊ आपल्या अस्तित्वाला, आपल्या एनर्जीजला, आपल्या मेंदूला, आपल्या मनाला ती गोष्ट तितकी आनंददायी नसते, किंवा तितकी एक्साइटिंग वाटत नसते, किंवा त्याला त्याची सवय नसते, म्हणून त्याला ते मेडिटेशन वगैरे करणं कंटाळवाणं वाटतं. खूप लोक असं म्हणतात की त्यांना मेडिटेशन करायचंय, पण त्यांना ना जमतच नाही, माझं ना मनच लागत नाही, मला ना ते करायची इच्छाच होत नाही. म्हणजे मला वाटतं खूप की मी योगाच्या क्लासला जावं, मला वाटतं खूप मी चांगलं डाएट फूड खावं, हे फास्ट फूड खाऊ नये, किंवा मला वाटतं मी रोज मेडिटेशन करावं, पण ना मॅडम माझ्याकडनं ते होतच नाही. आता मी एक योग शिक्षिका आहे, तर मला रोज असे 50 लोक तरी मिळतात, आणि न्यूमरोलॉजीचं काम सुरू झाल्यापासून पण जेव्हा लोकांना कळतं मी योग शिक्षिका आहे, तर लोक मला म्हणतात, अहो मॅडम, आम्हाला पण ना ते योगा आणि मेडिटेशन आमच्या आयुष्यात आणायचं आहे हो, पण आम्हाला ना ते जमतच नाहीये. माझं म्हणणं आहे,
तुम्ही स्वतःला हे सांगूच नका की मी योगा आणि मेडिटेशन करतोय किंवा हे करणं म्हणजे योगा आणि मेडिटेशन आहे. जसं ते लहान लेकराला चिवकाऊची गोष्ट सांगता सांगता किंवा त्याला खेळणीमध्ये एंगेज ठेवता ठेवता आपण नकळतपणे आई त्याच्या तोंडात घास भरवते आणि त्याला पण कळत नाही त्याचं जेवण कसं झालं. तसं तुम्ही तुमच्या आयुष्यात करा. तुम्ही मेडिटेशन कधी केलं तुम्हाला कळलं पण नाही पाहिजे. त्याचीच शॉर्टकट ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे. काय करायचं आहे तुम्हाला, एक खूप ज्याला काय म्हणता येईल ना, पॉवरफुल इन्ग्रेडियंट मी तुम्हाला सांगते. त्याचा तुम्ही वापर करा. त्याचा तुम्ही वापर करायला शिकले ना की आपोआप तुम्ही स्वतःमध्ये या ज्या चांगल्या गोष्टी आहे ना त्या तुम्ही करायला लागताल. तुम्ही त्या गोष्टी करण्याकडे कधी वळले तुम्हाला सुद्धा कळणार नाही. काय आहे ती गोष्ट? ती गोष्ट आहे पाणी. पाणी, वॉटर. आपण जे पाणी पितो ना, तर पाण्यामध्ये ना खूप स्मरणशक्ती असते किंवा पाण्यामध्ये ना जी रिसिप्टिव्हिटी असते ना पाणी या एलिमेंटची, ती खूप हाय आहे. मग आपण पाण्याची हा जो हाय रिसेप्टिव्हिटीचा किंवा हाय मेमरीचा, स्ट्रॉंग मेमरीचा जो गुण आहे ना, तो आपल्यासाठी आपण वापरायचा आणि त्या पाण्याला ॲज अ मेडिसिन म्हणून वापरायचं. कसं? प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा तुम्ही पाणी पिता तेव्हा डायरेक्ट, म्हणजे आता समजा वॉटर बॉटल आहे, ते आपण काय करतो, वॉटर बॉटल घेतो आणि झाकण उघडून पाणी पितो. तसं नका करू. काय करा, ती जी वॉटर बॉटल आहे किंवा तुम्ही घरात आहे आणि ग्लासानी पाणी पिता आहे, बरोबर? काय करायचं, 2च मिनिटं लागतात. दोन मिनिटं म्हणजे 1 मिनिटं लागेल तुम्हाला ही रेमेडी करायला किंवा त्याहीपेक्षा कमी. ती जी वॉटर बॉटल आहे तिचं झाकण काढून, जर वॉटर बॉटल असेल तर, आणि पाण्याचा ग्लास असेल तर काही हरकतच नाही, तो असा तुमच्या दोन्ही हातांमध्ये घ्यायचा आहे. ठीक आहे? एक खाली, इथे पाण्याचा ग्लास. सपोज आता माझ्याकडे कप आहे म्हणून मी कप दाखवते आहे. कप आहे आणि हा तो तुमचा दुसरा हात तुम्ही असा ठेवायचा आहे. ठीक आहे? तुम्ही तुमचे डोळे बंद करायचे. डोळे बंद करायचे. एक 10-20 सेकंद थोडंसं आपली एनर्जी त्याच्यावर फोकस करायची. फोकस म्हणजे एकाग्र करायची. आता एकाग्र करायची म्हणजे काय, तर कदाचित आपले विचार किंवा आपला मेंदू किंवा आपलं माकड उड्या मारणारं मन त्याच्यावर एकाग्र होणार नाही. पण तुमच्या शरीराला तर कळतंय ना की तुमच्या हातात काहीतरी आहे. मग तुम्ही तुमचं शरीर त्याच्यावर एकाग्र करा. म्हणजे काय, फिजिकली तुम्ही फील करा की तुमच्या हातात काहीतरी आहे. फील करा फक्त. ठीक आहे? बी अवेअर अबाउट युअर सेल्फ. ठीक आहे? मन नसेल तर चालेल कदाचित, म्हणजे आता समजा मी पाणी प्यायला असा पाण्याचा ग्लास घेतला, पण ना माझ्या मनात ना काहीतरी एक दुसराच विचार चालू आहे. ठीक आहे, इट्स ओके, काहीच हरकत नाहीये. मन माकड उड्या मारतंय ना, काहीतरी विचारांच्या हिंदोळ्यावर मन झुलतंय ना, ठीक आहे, त्याला झुलू द्या. पण तुमच्या शरीराला तर माहिती आहे ना की तुमच्या हातात काय आहे. पाण्याचा ग्लास आहे, कारण तुम्ही ती घेतलंय ना, ती कृती केली ना, मग शरीराला माहिती असतं. शरीराची पण आपली एक स्मरणशक्ती असते. शरीराला तर कळतंय ना की हातात ग्लास आहे, मग त्या ग्लासाला नीट घट्ट पकडायचं. असं तर नाहीये की तुम्ही ग्लास घेतला आणि तुमच्या शरीराचं लक्ष तिसरीकडेच आहे म्हणून तो ग्लास असा होतोय, पाणी सांडतंय. नाही, आपलं शरीर तेवढं कॉन्शियस असतं किंवा तेवढं शरीरावर कंट्रोल प्रत्येकाचं असतंच. ठीक आहे ना? तर त्यामुळे तो ग्लास तुम्ही हातात घेतला म्हणजे ऍटलिस्ट तुमचं शरीर एकाग्र झालं. ठीक आहे ना? दॅट इज ऑल्सो इनफ फॉर अस. शरीर एकाग्र झालं, दॅट इज ऑल्सो इनफ. ठीक आहे? त्याच्यानंतर तुम्ही हात ठेवायचा आणि फील करायचं. ठीक आहे? फील करायचं. जे मी म्हणते ना की 10-20 सेकंद तुम्हाला त्याच्यावर एकाग्र व्हायचंय, तर ते एकाग्र होण्यासाठी अजून एक काय करायचं, तुम्ही असं दाबून घ्यायचं त्याला स्वतःवर. म्हणजे तुमचं शरीर त्याच्या भोवती घट्ट करायचं. मन उड्या मारतंय ना, मनाला जमत नाहीये ना, शरीराला जमतंय ना त्याला घट्ट धरून ठेवणं, त्याच्यावर एकाग्र करणं. मग मनाला असं आवळून धरायचं. मग काय होतं, तुम्हाला थोडासा असा त्रास होतो. तुम्ही असं घट्ट आवळलं ना त्या वॉटर बॉटलला किंवा ग्लासाला, मग साहजिक तुमच्या तळ हाताला त्रास होईल ना. मग तुमच्या तळ हाताला त्रास झाला, वेदना झाल्या की तुमचं मन जे तिकडं उड्या मारतंय ना, ते पटकन इथे येईल.
कारण त्याला कळतं अरे आपल्याला काहीतरी त्रास होतोय आपल्या शरीराला, मग तुमचं मन तिथे येईल. ठीक आहे, असं मनाला ओढून आणायचं. आणि हे तुम्हाला खूप चाइल्डिश वाटेल, बट दिस इज नॉट चाइल्डिश ॲट ऑल. मग आलं, आता शरीर आलं, शरीराला त्रास झाला म्हणून मन पण आलं की नाही, शरीर आणि मन दोघंही आले. आता तुम्ही डोळे बंद केलेले आहेत. आता तुम्ही काय करायचं, जी काही तुमची इच्छा आहे किंवा जे काही तुम्हाला मिळवायचं आहे, आता समजा मी आहे, मला मिळवायचं आहे, समजा ते पैशाचं उदाहरण तर मी मागे तुम्हाला एका व्हिडिओत दिलं की मला दर महिन्याला 1,00,000 रुपये उत्पन्न मिळवायचं आहे. आता इथे आपण थोडं दुसरं एक्झाम्पल घेऊ. आपण असं घेऊ की मला ना माझी लाईफस्टाईल सुधारायची आहे, की हे देवा मला ना माझी लाईफस्टाईल सुधारायची आहे. कारण काय होतं, माझी लाईफस्टाईल ना खूप अस्ताव्यस्त आहे. म्हणजे आता मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये आधी आपण अफर्मेशन बघूया की तुम्हाला काय करायचंय, तुमची लाईफस्टाईल सुधारायची आहे, तुमच्या आयुष्यात तुम्हाला शिस्त आणायची आहे, बरोबर, एवढंच तुमची इच्छा आहे ना. तुम्ही काय करायचं, त्या पाण्याला ऐकू जाईल अशा आवाजात, ऐकू जाईल अशा आवाजामध्ये तुमची ती इच्छा त्या पाण्याला सांगायची आहे. कशी सांगायची आणि कशी सांगायची आहे की जणू काही ती इच्छा पूर्ण झालेली आहे. म्हणजे परफेक्ट प्रेझेंट टेन्समध्ये, परफेक्ट प्रेझेंट टेन्स माहिती नाही इंग्लिशमधला, की ती गोष्ट पूर्ण झाली आहे. ठीक आहे ना, हे जेव्हा आपण सांगतो त्याच्यासाठी आपण परफेक्ट प्रेझेंट टेन्स यूज करतो इंग्लिशमध्ये, बरोबर. तर तसं आता समजा जसं आपण महिन्याच्या उत्पन्नाचंच घेऊ की मग आता इथे काय करायचं आहे सगळ्यात पहिले, कारण का मी मागे पण सांगितलं आहे की आपण जेव्हा कुठलीही गोष्ट मॅनिफेस्ट करतो किंवा इमॅजिन करतो तर आपल्याला ती कशी इमॅजिन करावी लागते की जणू काही ती गोष्ट पूर्ण झाली आहे. असं नाही की ती होणार आहे. असं नाही म्हणायचं की मी पुढच्या महिन्यापासून 1,00,000 रुपये उत्पन्न मिळवलं आहे, असं नाही. आपण म्हणायचं कसं, मी जून महिन्यापासून 1,00,000 रुपये उत्पन्न मला मिळालं आहे. जून महिन्यापासून मला 1,00,000 रुपये उत्पन्न मिळालं आहे असं. किंवा जून महिन्यापासून माझी लाईफस्टाईल एकदम सुधारली आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये एक प्रकारची शिस्त आली आहे. जे काही आता अशा प्रकारे, किंवा मला ही व्यक्ती मॅनिफेस्ट करायची आहे आणि ती मला मिळालेली आहे, तिच्यासोबत मी खूप आनंदी आहे, असं सगळं जी काही तुमच्या आयुष्यातली इच्छा असेल ती इच्छा त्या पाण्याला ऐकू जाईल अशा प्रकारे तुम्ही तोंडाने सांगायचे, नुसतं मनात इमॅजिन नाही करायचे. इथे काय आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं ना की पाण्याला काय आहे, त्याची स्मरण शक्ती आहे. तर तुम्हाला ती गोष्ट त्या पाण्याला सांगावी लागणार आहे. जसं आपण एखाद्याच्या कानात एखादी गोष्ट सांगतो ना, तसं त्या पाण्याला तुम्हाला ती सांगावी लागणार आहे. कारण आपल्या शब्दांमध्ये एनर्जी आहे आणि पाणी ती एनर्जी ऍब्झॉर्ब करणार आहे. ठीक आहे ना. तर म्हणून ती गोष्ट तुम्हाला तोंडाने बोलावी लागणार आहे, थोड्याशा हलक्या आवाजामध्ये, त्या पाण्याला ऐकू जाईल असं, आणि जे कोणी तुमच्या आसपास आहे त्याला ऐकू जाणार नाही असं. ठीक आहे. तर मग तुम्ही त्या पाण्याला ते असं सांगता आहात आणि आधी तर त्याला थँक्यू म्हणत आहात, कारण तुमची ती गोष्ट पूर्ण झालेली आहे ना. आपण त्या याच्यामध्ये ती म्हणणार आहोत ना. तर हे जलदेवता, थँक्यू सो मच, तुमच्यामुळे जून महिन्यापासून मला 1,00,000 रुपये उत्पन्न प्राप्त होत आहे. असं तुम्हाला जितक्या वेळेस म्हणायचं तितक्या वेळेस म्हणा. 1 वेळेस, 2 वेळेस, 3 वेळेस, आणि जेवढं जास्त वेळेस म्हणताल तेवढं जास्त ते पाणी चार्ज होईल, हे लक्षात ठेवा. आता या हिशोबाने तुम्ही ठरवा. 5 वेळेस म्हणा, 10 वेळेस म्हणा, काही फार वेळ लागत नाही. मी तेच म्हटलं, 1 मिनिट तुम्ही जर या कृतीसाठी 2 मिनिट जरी दिले ना, तर 2 मिनिट म्हणजे किती झाले, 2 मिनिटात कमीत कमी तुमचं 11 वेळेस म्हणून होतं. 11 वेळेस म्हणजे काही फार वेळ नाही लागत. एक तर वाक्य बोलायचंय तुम्हाला की जलदेवता थँक्यू, तुमच्यामुळे या व्यक्तीसोबत माझं म्हणजे आमचं रिलेशनशिप छान सुरू झालं आहे आणि आम्ही एकमेकांसोबत खूप आनंदी आहोत. किंवा हे जलदेवता थँक्यू, तुमच्यामुळे मला मी या परीक्षेचा अभ्यास करतोय, त्या परीक्षेमध्ये मी पास झालो आहे. किंवा हे जलदेवता थँक्यू, तुमच्यामुळे ना मी रोज वेट लॉस करतो, माझं वेट लॉस झालं आहे. जे काय अशा तुमच्या ज्या छोट्या छोट्या इच्छा आहेत, मोठ्या मोठ्या इच्छा आहेत, सगळं तुम्ही त्या पाण्याला सांगा आणि मग तुम्ही जादू बघा. हा एक अप्रत्यक्ष उपाय आहे. काय ना, आपल्या शरीरात
म्हणजे काय म्हणता येईल ना, आपलं आयुष्य कंट्रोल करणाऱ्या काही गोष्टी आहेत किंवा आपल्या आयुष्यावर परिणाम करणारे दोन खूप महत्त्वाचे फॅक्टर आहेत. त्यातलं एक फॅक्टर आहे तो म्हणजे आपलं शरीर, किंवा आपलं शरीर ज्या पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे ते पंचमहाभूत. आणि या पंचमहाभूतांपैकी पण आपल्या शरीरामध्ये पाण्याचा कंटेंट सगळ्यात जास्त आहे, हे तुम्हालाही माहिती आहे. मग विचार करा, जर का त्या पाण्याला तुम्ही कंट्रोल करायला सुरुवात केली ना, तर तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी कंट्रोल करायला तुम्हाला मदत होईल. आणि मग तेच जे मी तुम्हाला बोलले ना, की तुम्हाला तुमचं आयुष्य कसं कंट्रोल करायचंय, आतून कंट्रोल करायचंय. बाहेरच्या जगामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कंट्रोल आणायचा नाहीये, की कोणीतरी मला काहीतरी बोललं तर लगेच मी मोटिवेट झालो, कोणीतरी मला काहीतरी बोललं आणि मी लगेच डिमोटिवेट झालो. असं नाही येते. तुम्हाला आतून प्रत्येक क्षणी मोटिवेशन आलं पाहिजे ना, आतून प्रत्येक वेळी सकारात्मकता आली पाहिजे. तर आपल्याला आपल्या आयुष्याचा कंट्रोल आपल्या हातात घ्यायचा आहे ना. आपण काय केलेलं आहे, आपल्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल कोणाच्या तरी हातात देऊन टाकलाय ना, आणि आपल्याला ते टाळायचं आहे. मग त्याच्यासाठी आपल्या आत ज्या गोष्टी आहेत ना, ज्या निसर्गाने एक प्रकारचा चमत्कार म्हणून आपल्याला देऊन ठेवले आहे, आपण थोडासा त्याच्यावर कंट्रोल मिळवायचा. त्यातला एक सगळ्यात पॉवरफुल फॅक्टर आहे तो म्हणजे पाणी, कारण आपल्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण हे जास्त आहे. आणि जेव्हा आपण ते एक ग्लासभर चार्ज केलेलं पाणी पितो ना, तर ते आपल्या संपूर्ण शरीरभर पसरतं. असं होतं का की पाणी पिलं ते पाणी शरीराच्या एकाच भागात गेलं? नाही, ते संपूर्ण शरीरभर पसरतं ना. म्हणजे काय, तर त्या पाण्याला तुम्ही जी मेमरी देणार, त्या पाण्याला तुम्ही जो विचार देणार ना, तो तुमचा विचार, ते एक ग्लासभर पाणी तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये पसरणार. म्हणजे तुमच्या संपूर्ण शरीराला हा मेसेज जाणार की तुम्ही महिन्याला 1,00,000 रुपये उत्पन्न मिळवत आहात. कळलं का? तुमच्या संपूर्ण शरीरभर हा मेसेज पसरणार आहे. आणि मग हळूहळू जेव्हा रोज आपण ही कृती करू, तेव्हा रोज आपल्या संपूर्ण शरीराला हा मेसेज मिळत राहणार आहे की आपल्याला 1,00,000 रुपये उत्पन्न मिळत आहे, मिळत आहे, मिळत आहे. मग हे उत्पन्न मिळण्यासाठी जे जे काही करणं गरजेचं आहे ते करायला, त्या दिशेने चालायला आपण आपोआप तयार पण होऊ आणि त्या दिशेने आपण चालायला पण लागू. कधी चालायला लागू ते आपल्याला कळणार नाही, कारण मी आधीच त्या गोष्टीप्रमाणे सांगितलेलं आहे की युनिवर्स कुठलीही गोष्ट तुम्हाला डायरेक्टली देत नाही, ती इनडायरेक्टली देतं. मग तुम्हालाही एखादी गोष्ट मिळवायची असेल तर तुम्ही ती गोष्ट करण्यासाठी डायरेक्ट कधी कधी प्रयत्न शक्य नसतात, अशा प्रकारचे इनडायरेक्ट प्रयत्न पण करावे लागतात. आणि ते इनडायरेक्ट प्रयत्न कसे करायचे ते वेळोवेळी तुम्हाला कळत जातं. तुम्ही तेवढे कॉन्शियस असतील, तुम्ही मनाने स्थिर असाल, तुमचं मन जागेवर असेल, तुमचं मन एकाग्र असेल, तुम्ही विचार प्रवृत्त असाल, म्हणजे विचार करणारे असाल, विचार करण्याची क्षमता तुमच्यामध्ये निर्माण झाली ना स्वतःबद्दल, की आपोआप त्या गोष्टी तुमच्यासोबत घडत जातात. आणि ते जे काही तुम्हाला मिळवायचं आहे ते अशा प्रकारे अप्रत्यक्षपणे ती गोष्ट आधी तुमच्या आयुष्यात यायला सुरुवात होते आणि मग तिला मूर्त रूप मिळतं. परत एकदा इथे मी तेच सांगेल की हा ड्रेस आहे, ज्या कुठल्या डिझायर तो जो कोणी डिझायनर असतो त्याने डिझाईन केला, तर हा ड्रेस काय असाच्या असा त्याच्याकडे आला का? नाही ना. आधी त्याचा कापड आला ना त्याच्याकडे. मग तो कापड आल्यानंतर त्याला त्या आलेल्या कापडामधनं काही गोष्ट कट कराव्या लागल्या, काही गोष्टी मग एकमेकांशी जोडाव्या लागल्या, मग त्याच्यावर हे लावावं लागलं, मग ते लावावं लागलं, आणि मग तो ड्रेस तयार झाला की नाही.
मग तसं तुम्ही जर असं म्हटले की मला 1,00,000 रुपये उत्पन्न मिळतं आहे किंवा माझं वेट लॉस झालं आहे किंवा मला माझा तो लाईफ पार्टनर जो जो व्यक्ती मला आवडतो तो मला मिळालेला आहे किंवा माझी लग्न करायची इच्छा आहे तर माझं पुढच्या 2 महिन्यामध्ये माझं लग्न झालं किंवा मला नोकरीमध्ये प्रमोशन पाहिजे तर मला प्रमोशन मिळालं, मला या परीक्षेमध्ये पास व्हायचं मी त्याच्यामध्ये पास झालो, तर ती गोष्ट डायरेक्ट तुमच्या पुढे येणार नाहीये, इनडायरेक्टली ती येणार आहे. त्यातल्या ज्या कामाच्या गोष्टी त्या तुम्हाला ठेवाव्या लागणार आहे, बिनकामाच्या गोष्टी त्या तुम्हाला काढून टाकाव्या लागणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला त्या गोष्टींना रिफाईन करावं लागणार आहे, त्यावर प्रक्रिया करावी लागणार आहे. जसं हिरा असतो ना, हिरा जेव्हा कोळशाच्या खाणीत मिळतो तर तो डायरेक्ट चकाकणारा असतो का? नाही ना, तो असतो, तो एक प्रकारचा दगड असतो, त्याच्यावर तुम्हाला पैलू पाडावे लागतात, मग तो चमकायला लागतो की नाही, मग आपण म्हणतो की हा हिरा आहे, मग लोक त्याची किंमत द्यायला तयार होतात. तसंच युनिव्हर्समध्ये कुठलीही गोष्ट डायरेक्टली घडत नाही, ती इनडायरेक्टली घडते. फक्त तुम्हाला तेवढं कॉन्शियस राहावं लागतं की हे जे घडतं आहे याच्यावर कशी आता आपल्याला प्रक्रिया करायची आहे. जे कामाचं आहे ते सोबत घ्यायचंय, जे बिनकामाचं आहे ते टाकून जायचंय आणि पुढे 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 चालत राहायचं आहे. जसं मी म्हटलं की मला इथून जर का पुण्याला जायचं असेल तर असं होत नाही की मी डोळे बंद करून इथं बसले आणि डायरेक्ट पुणे शहरात जाऊन अशी माझं शरीर तिथे अवतरलं, तसं होत नाही ना. मला चालत जावं लागतं ना. एक रस्ता असतो, त्या रस्त्यावरून मला चालत जावं लागतं. मग त्या रस्त्यात मला वेगवेगळे टप्पे लागतात, वेगवेगळे गावं लागतात. मग एक 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 गावामध्ये मी पोहोचते आणि मग मी पुण्याला पोहोचते. तसं तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे काही पाहिजे आहे ना ते तुम्हाला डायरेक्टली मिळत नाही. असे वेगवेगळे छोटे छोटे टप्पे असते, एक रस्ता असती, एक दिशा असती आणि मग त्या सगळ्या गोष्टींना घेऊन तुम्हाला तिथे जावं लागतं. तर त्यासाठीची ही एक शॉर्टकट पाण्याची ट्रिक आहे. ही अतिशय पॉवरफुल, तुम्हाला खूप ही सिंपल वाटत असेल पण ही सिम्पली नाही, एकदम सिंपल नाहीये, अतिशय पॉवरफुल टेक्निक आहे. तुम्ही आता आपल्या भारतीय लोकांना तर पाण्याचं महत्त्व माहितीच आहे की पूर्वीच्या काळी ते ऋषीमुनी होते बघा, ते काय करायचे, तुम्ही ते रामायण वगैरे त्या सिरियलमध्ये बघितलं असेल की एखाद्याला जर का काही आशीर्वाद द्यायचा असेल किंवा आज पण आपण कुठे जातो ना एखाद्या पवित्र एखाद्या मंदिरामध्ये वगैरे वगैरे, तर तिथे एखादं कुंड असेल किंवा काही असेल तर आपण त्याच्यामध्ये स्नान करतो. आपण काय म्हणतो की हे पाणी ना खूप पॉवरफुल पाणी आहे. किंवा एखादे आपल्या घरामध्ये कोणी आजारी वगैरे असेल तर आपले कोणी आपली ज्यांच्यावर श्रद्धा आहे असं कोणी महाराज असतील, कोणी मोठे व्यक्ती संत असतील, तर ते काय करतात, आपल्याला पाणी देतात की हे पाणी तुम्ही त्यांना पिऊ घाला किंवा हे पाणी तुम्ही त्यांच्या अंगावर शिंपडा. तर आपल्याला माहिती ही गोष्ट किंवा आपण त्या रामायण वगैरे सिरियलमध्ये बघितलं की ते ऋषीमुनी असतील, ते जर एखाद्याला शाप द्यायचा असेल तर आपल्या कमंडलूमधलं पाणी घेता असं आपल्या हातामध्ये आणि ते पाण्याला काहीतरी ते नाही का ओम भट स्वाहा असं करून त्याच्यावर शिंपडता. म्हणजे काय, तर पाण्यामध्ये तेवढी ताकद आहे, पाण्याला त्याची स्मरणशक्ती असते, पाण्याला खूप हाय ग्रहणशीलता असते. त्याच्यामुळे आपण त्या पाण्याला जे सांगतो ना पाणी ते लगेच ग्रहण करतं. आणि बाकी तर मी तुम्हाला सांगितलंच आहे की ते शरीरभर पोहोचवतं आपल्या शरीरात. मग एवढं जास्त पाण्याचं प्रमाण आहे मग ते त्याच्यामध्ये मिसळतं आणि ही गोष्ट आपोआप तुमच्या आयुष्यामध्ये अप्रत्यक्षपणे तुमचं आयुष्य कंट्रोल करेल. जे मी म्हणतेय ना की मेडिटेशन आपल्याला करायचं आहे, पण मेडिटेशन आपण कधी केलं आणि मेडिटेशनच्या मार्गाकडे आपले पावलं कधी वळले आपल्याला कळलं नाही पाहिजे. म्हणजे कसं, जो माणूस, ते आपण म्हणतो ना की एखादा माणूस आहे तो व्यसनी माणूस असतो, तो त्याने किती जरी ठरवलं की ठीक आहे, आपण त्याला कॉन्शियस लेवलवर किती जरी समजून सांगितलं हे बघ तू उद्यापासून दारू प्यायची नाही, त्या दारूच्या दुकानाकडे त्या रस्त्याकडे जायचं पण नाही, तो काय म्हणतो, हो हो ठीक आहे मी नाही जाणार, मला माहिती आहे दारू खूप वाईट आहे, दारूने माझं नुकसान होतंय, हे होतंय ते होतंय. आणि तो काय करतो परत जेव्हा, कारण का त्याच्या मेंदूला सवय झालेली आहे ना की दारू प्यायची असते, मग तो काय करतो नकळतपणे तो बिचारा त्या दारूच्या दुकानाकडे कधी जातो त्याला कळत पण नाही. मग म्हणजे तुम्ही विचार करा, माणसाने जर स्वतःला एखादी सवय किंवा एखादी व्यसन लावून घेतलं तर ते व्यसन आयुष्यभर किंवा ती सवय आयुष्यभर त्याचा पाठपुरावा करते. तसंच आपण जर स्वतःला चांगलं व्यसन लावून घेतलं, जसं आपण स्वतःला रोज मेडिटेशन करायचं व्यसन लावून घेतलं, तर आपल्याला कळणार पण नाही आपण मेडिटेशन कधी केलं. किंवा वेट लॉस करायचं आहे, सपोज एखाद्या व्यक्तीला वेट लॉस करायचं आहे आणि ते वेट लॉस करण्यासाठी त्याला डाएट फॉलो करायचं आहे, त्याला रोज एक्सरसाइज करायची आहे, त्याला फास्ट फूड खायचं नाही आहे,
त्याला म्हणजे त्याला जिममध्ये पण जायचंय, त्याला योगा पण करायचा आहे, त्याला रोज वॉकिंगला पण जायचंय, त्याला कुठला तरी खेळ पण खेळायचा, असं त्याच्या ऍक्टिव्हिटीमध्ये त्याला बरेचसे बदल करायचे, कारण त्याला वेट लॉस करायचंय. या सगळ्या गोष्टी करायला तो म्हणजे या सगळ्या गोष्टी तो कधी कळेल त्याचं त्याला पण कळणार नाही. जसं तो दारू पिणारा माणूस, व्यसनी माणूस, कसं त्याचे पावलं कधी त्या दारूच्या दुकानाकडे वळतात आणि कधी तो दुकानात जाऊन दारू पितो त्यालाही कळत नाही. तसं तुम्ही कधी एक्सरसाइज केली, तुम्ही दिवसभरात कधी मेडिटेशन केलं, तुमचं तुम्हाला कळणार पण नाही, इतकी सहजपणे ती गोष्ट घडेल. कारण का, तुम्ही तुमच्या ब्रेनला सवय लावली आहे, तुम्ही त्या गोष्टीचं व्यसन लावलं आहे. आणि मग ते व्यसन कसं लावायचं, तर या अशा काही गोष्टींची मदत घेऊन. आता हे मी तुम्हाला एक पाण्याचं उदाहरण दिलं की तुम्ही पाण्याला अशा प्रकारे चार्ज करा. अशा अजून बऱ्याच गोष्टी तुम्ही म्हणजे कारण त्या गोष्टी तुमच्या आत येणार आहेत ना, मग त्या गोष्टींना तुम्ही वेळोवेळी चार्ज करा त्या विचारांनी. म्हणजे काय, तुम्ही सतत त्या विचारांनी भारलेले राहा. मग काय करा, जेवणाचं ताट आहे आपल्या समोर, आपल्या जेवणाचं ताट आलं ना, किंवा जेवण नाही, आपण काही गोष्ट खाऊ. आता समजा आता जेवण करताना तर आपण जेवण करू, पण समजा 4 वाजता मला भूक लागली, मग काय मी एखादा ऍपल किंवा कुठलं तरी फ्रूट खातीये किंवा काहीतरी स्नॅक्स मी खातीये, सकाळी नाश्ता करतीये, त्याच्यानंतर दिवसभरात काहीतरी ज्यूस पितीये, काही पण जे पण मी खाती पितीये ना, आपल्या समोर ती वस्तू आली ना की परत त्याला तुमची सकारात्मक ऊर्जा द्या, तुमच्यामधली पॉझिटिव्हिटी द्या. की आता समजा अन्नाचं ताट तुमच्या समोर आलं की हे श्री अन्नदेवता, थँक्यू सो मच, तुमच्यामुळे मला महिन्याला 1,00,000 रुपये उत्पन्न मिळत आहे. जी काही तुमची ती इच्छा आहे की किंवा तुमच्यामुळे ना मला वेट लॉस करायला खूप मदत होती आहे, किंवा तुमच्यामुळे ना मला तो म्हणजे माझा तो जो लाईफ पार्टनर आहे, जो व्यक्ती मला खूप आवडत होता ना, तो मला मिळाला. किंवा हे श्री अन्नदेवता, थँक्यू, तुमच्यामुळे मला ना काय काय आपण मॅनिफेस्ट करतो, मला ही परीक्षेमध्ये पास व्हायचं होतं, ती परीक्षेत मी पास झाली, किंवा मला प्रमोशन पाहिजे होतं, मला प्रमोशन मिळालं. जी काही तुमची इच्छा असेल ती इच्छा तुम्ही जसं पाण्याला मी तुम्हाला सांगितलं ना की पाण्याला सांगा, तशी ती गोष्ट तुम्ही तुमच्या अन्नाला पण सांगा. अन्न पण तुमचं चार्ज करा आणि ते तुमच्या आत घ्या. त्याच्यानंतर अजून आपण ज्या जागेवर झोपतो ना रोज रात्री, ते आपलं जे बेड आहे, ती आपलं जे उशी आहे आणि ते जे आपलं अंथरूण आहे, त्याला पण तुम्ही तुमची पॉझिटिव्हिटी द्या. की तुमचं बेड आपण रात्री बेडशीट वगैरे ठीक करतो, उशी टाकतो, अंगावरचं घेतो, सगळं असं बेडवर तयार करतो ना, ते 2 मिनिटं असे डोळे बंद करा, तुमचे हात असे करा. आता हात असे का करा ते मी तुम्हाला कारण सांगितलंय की तुम्हाला आधी शरीर एकाग्र करावं लागतं, मग तुमचं मन तिथे धावत येतं. तुम्हाला ती गोष्ट करायची आहे म्हटल्यावर एकाग्रतेने करावं लागणार आहे, पण तुमचं मन तर एकाग्र नाही, कारण काय, मन काहीतरी दुसऱ्या विचारात आहे ना. मग मनाला तिथे कसं आणणार आहे, मनाला तिथे आणण्याचं मीडियम काय आहे, शरीर आहे ना. मग शरीराची मदत घ्या, शरीराने ती गोष्ट तिथे आणा. की समजा तुमची उशी आहे, उशीवर तुम्ही असा हात ठेवा, जे तुमचं पांघरूण आहे आणि बेडशीट आहे त्याच्यावर तुम्ही तुमचा असा हात ठेवा आणि तो हात असा दाबा. थोडंसं तुमच्या हाताला त्रास झाला ना की मन पटकन तिथून पळत येईल, आणि मग मन आलं, शरीर आलं की सांगा की आता आपण जिथे झोपतो तिथे आपल्यावर आपण काय म्हणतो की तिथे एक सकारात्मक ऊर्जा असली पाहिजे, तिथे सकारात्मक एनर्जीच्या वेव्स असल्या पाहिजे. आणि ते कुठून देतात, तर ते अंथरूण वगैरे त्याच्यातून आपल्याला ते मिळतं. मग तिथे सांगा त्या जागेला, ती जी जागा आहे त्या जागेला बेसिकली तुम्ही एनर्जी देत आहात. त्या जागेला सांगा की थँक्यू, तुमच्यामुळे मला खूप शांत झोप मिळणार आहे, आणि शांतपणे झोप मिळाल्यामुळे मला माझ्या आयुष्यात ते जे मॅनिफेस्ट करायचंय ना की मला दर महिन्याला 1,00,000 रुपये उत्पन्न मिळवायचं आहे, ते मिळवायला मला मदत झालेली आहे. अशा प्रकारे म्हणजे सगळ्या गोष्टींची मदत घ्या. त्याचं कारण आहे की या गोष्टी ज्या आहेत ना, या गोष्टी माणसाच्या आयुष्यावर खूप प्रभाव टाकणाऱ्या गोष्टी आहे. माणूस कशा प्रकारच्या अन्नाचं सेवन करतो, माणसाच्या झोपेचा दर्जा कसा आहे, माणूस कशा प्रकारचे विचार घेऊन चालतो, तो कशा प्रकारचं पाणी पितो, या ज्या सगळ्या बाह्य गोष्टी असतात ना, या माणसावर खूप परिणाम करणाऱ्या असतात. आणि या गोष्टी आपल्या आयुष्याचा दर्जा पण ठरवत असतात. हे आपल्या भारतीय संस्कृतीतल्या आपल्या लोकांना चांगलं माहिती. आपण म्हणतो ना की चांगलं, पवित्र, सात्विक अन्न जेवलं पाहिजे. जेवण करताना तो जो जेवण ज्याने कोणी बनवलेलं असतं त्याने त्याच्या ऊर्जा त्या जेवणात ओतलेल्या असतात.
पण तुम्ही काय करा, तुमच्या एनर्जीज त्या जेवणाला द्या. समजा आपल्या आता जसं झोप आपल्या सगळ्यांना माहिती की झोप हा एक खूप महत्वाचा फॅक्टर आहे. कुठलाही जो यशस्वी माणूस असतो त्याचा बघा झोपेचा दर्जा चांगला असतो. कारण का तुमची झोप जर का शांत झाली तर तुम्ही दिवसभर सगळ्या ज्या काही ऍक्टिव्हिटी करायच्या आहेत ते व्यवस्थित ऊर्जेने करू शकता. नाहीतर तुम्हाला दिवसभर खूप असं थकल्या दमल्यासारखं वाटेल आणि तुम्ही कामात लक्ष नाही देऊ शकणार. त्यामुळे माणसाची झोप चांगली असणं गरजेची आहे. तो जे अन्न खातो ते अन्न चांगलं असणं गरजेचं आहे. तर या सगळ्या गोष्टी माणसाचं आयुष्य अप्रत्यक्षपणे कंट्रोल करणाऱ्या या सगळ्या गोष्टी माणसाचं आयुष्य प्रत्यक्षपणे कंट्रोल करणाऱ्या आहेत. तुम्ही यांना कंट्रोल करायला सुरुवात करा. बरोबर तुम्हाला जे काही पाहिजे ना ते मिळवायला तुम्हाला या गोष्टी खूप मदत करतील. आणि यालाच आपण म्हणतो की यालाच मी म्हणत होते, ते जे शॉर्टकट मी तुम्हाला सांगणार ना ट्रिक किंवा टेक्निक, ती हीच आहे शॉर्टकट ट्रिक किंवा टेक्निक, की ज्या गोष्टी माणसावर सगळ्यात जास्त परिणाम करतात आधी त्याचा कंट्रोल तुम्ही स्वतःच्या हातामध्ये आणा. म्हणजे कसं, तुम्हाला एखादं काम करायचं आहे, एखादं कुठलं तरी सरकारी काम करायचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला ना नगरसेवकाची ओळख लागणार आहे. आपण काय करतो, आपण विचार करतो ठीक आहे यार हे काम ना आपल्याला नगरसेवकाकडनं करायचं आहे, आपण काय करू एखाद्या आमदाराची ओळख काढू आणि डायरेक्ट आमदारालाच हे काम सांगू, म्हणजे आपलं हे काम पटकन होईल. आपण आमदाराकडे जातो की नाही, काम कोण करणार आहे, काम नगरसेवक करणार आहे. कारण आपण काय म्हणतो, नाही नाही आपण जर आमदार साहेबांनी एक त्याला फोन केला ना तर आपलं काम पटकन होईल, म्हणून आपण काय करतो आमदाराकडे जातो की नाही. मग तसंच तुम्हाला मेडिटेशन करायचं आहे किंवा तुम्हाला वेट लॉस करायचं आहे किंवा तुम्हाला पैसे कमवायचे आहे, जे काही तुम्हाला रिलेशनशिप मॅनिफेस्ट करायचं आहे, तुम्हाला लग्न करायचं आहे, तुम्हाला प्रमोशन मिळवायचं आहे, तुम्हाला एखादी परीक्षा पास व्हायचं आहे, तुम्हाला जे काही मिळवायचं आहे ना त्याच्यासाठी सेटिंग तुम्ही काम तर करताय, मेहनत तर करताय, कष्ट तर करताय, त्याच्यासाठी एफर्ट्स तर घेताय, पण तुम्हाला कोणाकडे तरी सेटिंग जर का तुम्ही लावली तर तुमचं काम थोडंसं पटकन होईल की नाही. मग अशी युनिवर्समधली जी सगळ्यात पॉवरफुल फोर्स आहे ना, पॉवरफुल ती जी शक्ती आहे ना, ती जी ताकद आहे ना, तिच्याकडे सेटिंग लावा. बघा तुमची कामं कशी पटकन होतील. हे असे बरेचसे लॉजिक आयुष्यात आपण जर का लक्षात घेतले ना, थोडक्यात काय तर आपण विचार करायला लागलो ना की असे खूप चांगले विचार आपल्याला येत जातात. तर या व्हिडिओमध्ये खूप सारं लॉजिक मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीमागचं सांगितलं आहे. हे लॉजिक समजून घ्यायचा प्रयत्न करा आणि आयुष्यामध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टी आणा, बघा खूप मोठे मोठे परिवर्तन घडतील. कारण काय असतं ना, मोठं परिवर्तन घडण्यासाठी मोठं काहीतरी करायची गरज नसते. छोट्या छोट्या गोष्टी करून मोठी गोष्ट घडत असते. हे पण एक लक्षात घ्या. असं नका म्हणू, बऱ्याचदा ना लोक हा पण विचार करता की मला 1,00,000 रुपये महिना कमवायचा आहे ना, मग आता मला ना खूप काम करावं लागणार आहे, मी कुठं ते पाणी बिनी चार्ज करण्यात वेळ घालवत बसू, मी कुठं ते जेवण करताना त्याच्यात वेळ घालवत बसू, पटकन 2 मिनिटात पटकन 5 मिनिटात माझं जेवण उरकलं पाहिजे, पटकन पाणी पिलं पाहिजे, पटकन रात्री माझी झोप झाली पाहिजे. आणि म्हणजे त्या माणसाला ना खूप घाई असते आणि ते घाई करण्याच्या नादात ना या छोट्या गोष्टी करण्याकडे तो महत्त्वच देत नाही. पण लक्षात घ्या, छोट्या गोष्टी पण खूप पॉवरफुल असतात आणि छोटे डॉट कनेक्ट करूनच एक मोठी गोष्ट बनत असते. तुम्हाला ते डॉट कनेक्ट करता आले पाहिजे. मोठी काहीतरी गोष्ट करायची म्हणजे मोठंच काहीतरी केलं पाहिजे. मला 1,00,000 रुपये उत्पन्न मिळवायचंय म्हणजे मी मोठं काहीतरी केलं पाहिजे, म्हणजे मी एकदम असं ना 24 तास एकदम असं काम केलं पाहिजे, घाम गाळला पाहिजे, खूप कष्ट केले पाहिजे, तरच मला 1,00,000 रुपये मिळेल, असं नसतं. या जगात सहजासहजी काही काम न करता दिवसभरातलं फक्त 1 किंवा 2 तास काम करून सुद्धा 1,00,000 रुपये कमावणारी माणसं आहेत की नाही, मला सांगा, खरं सांगा, आहेत की नाही. मग जर त्यांना ते शक्य आहे तर आपल्याला का शक्य नाहीये. पण त्यांना ते का शक्य आहे, काहीतरी करत असतील ना, ते काहीतरी त्यांनी वेगळं केलं असेल ना, की ते दिवसातून ना फक्त 2च तास काम करतात पण त्यांना ना महिन्याला 1,00,000 रुपये मिळतात. आणि मी एवढे काबड कष्ट करतोय आणि मला 25,000 रुपये मिळतात. मग काहीतरी त्यांनी वेगळं केलं असेल की नाही. मग ते वेगळं काय आहे तर ते शोधून काढा. तुमच्या तर्कबुद्धीने तुम्हाला जे शोधता येईल ते शोधा, पण
लक्षात घ्या, सगळ्या गोष्टींचं बेसिक हेच आहे की ते माणसं जे आहे ना ते प्रत्येक छोट्यातली छोटी गोष्ट करतात, कारण ती गोष्ट छोटी असते पण ती महत्वाची असते. म्हणजे काय, तर ते माणसं आपली ज्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये महत्वाचा परिणाम करणारे असताना, जसं की आपली झोप, आपलं जेवण, आपलं पाणी पिणं, रोज मेडिटेशन करणं, रोज योगा करणं, स्वतःवर काम करणं, स्वतःचा फिजिकल, मेंटल, इमोशनल, एनर्जीचा फिटनेस, या अशा एनर्जीचे म्हणजे सगळ्या दृष्टीने माणसाला तंदुरुस्त ठेवणं, या सगळ्या गोष्टींवर ते काम करतात. म्हणून ते 2 तास काम करून 1 लाख रुपये महिना कमवतात. आणि आपण काय म्हणतो, नाही नाही मला ना वेळच नाहीये योगा करायला, इतका बिझी आहे मी, किंवा मला वेळच नाही मेडिटेशन करायला, मी कसं काय मेडिटेशन करू शकतो. असं नाहीये, उलट आहे. ते लोक बघा, आपण सेलिब्रिटी मंडळींबद्दल बघतो, आपल्यापेक्षा सेलिब्रिटी मंडळी जास्त बिझी असतात, तरी पण त्यांचा रोजचा योगा, मेडिटेशन, डाएट, फूड किंवा त्यांची लाईफस्टाईलमध्ये ज्याला आपण व्यवस्थित शिस्तबद्धपणा म्हणतो ना, तो त्यांचा कधीच चुकत नाही. अमिताभ बच्चन बघा, वयाच्या या वयात सुद्धा अमिताभ बच्चन ही व्यक्ती प्रचंड शिस्तबद्ध आहे. का आहे, कारण त्यांनी त्यांच्या आयुष्याचा कंट्रोल जो आहे ना, तो स्वतःच्या आत येतो त्यांचा कंट्रोल, आणि तो कंट्रोल त्यांनी या अशा फॅक्टरद्वारे आणलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये अजून अशा काही मी गोष्टी सांगेल लॉजिकलीच, की कसं त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक असतो, का ती लोक यशस्वी असतात आणि आपण का यशस्वी नसतो, आपण या गोष्टी स्वतःमध्ये का आणू शकत नाही, त्याच्यावर म्हणजे तो परिणाम करणारा अजून एक महत्वाचा फॅक्टर असतो. त्या फॅक्टरबद्दल पुढच्या ऑडिओमध्ये सांगेल.